हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर मी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे आणि आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार, म्हणून माझ्या मम्मीने व्रत ठेवलेला आहे आणि छोटीशी घरात पूजासुद्धा आहे. तर तुम्हाला ती पूजासुद्धा दाखवते. चला जाऊया आता खाली. आणि हे बघा, सकाळी सकाळी किती आभाळ वातावरण आहे, बिलकुलसुद्धा म्हणजे ऊन नाही आहे. हे बघा, असं वाटतंय की आताच पाऊस पडेल, पण पडत नाही आहे. बघा कसं आभाळ वातावरण आहे. आणि तिकडं निघाला होता साप. त्या घराच्या मागून साप निघाला होता आणि पकडलं. तेव्हा मी दाखवलं नाही, कारण की मला माहिती नव्हतं. चला आता जाऊया आपण खाली. पूजा होते, कशी होते ते दाखवते मी तुम्हाला. माझा भाऊ बघा, मग तू काही अभ्यास करत नाही, तुझा काही कामच नाही. मी काम करतो. हा हा, आज पहिल्यांदा गेला तो बी तमाशा करून. कळलं का? बघा बघा, काही लाच वाटते की नाही. हे बघा, अशी पूजा मांडलेली आहे. कळश सुद्धा मांडून घेतलेला आहे. अशी मम्मीने आता पूजा मांडून घेतलेली आहे. तिथं पोती सुद्धा ठेवली, नैवेद्य सुद्धा ठेवून घेतलेले आहे. सगळंच झालेलं आहे. नैवेद्यासाठी खडी साखर सुद्धा ठेवली तिथं. ही जी आहे आता पोथी, ती वाचणार आहे. वाचणार तेव्हा दाखवेल मी तुम्हाला. आणि इकडं स्वयंपाक सगळं झालेला आहे. इथं भात लावून ठेवली आहे. भात होऊन गेलेला आहे कुकरमध्ये. इथं आम्ही आता कोरडी भाजी केलेली आहे. बटाटे आणि फ्लावरची कोरडी भाजी केलेली आहे. आणि वरती आहे वरण. इथं साधे वरण आहे आणि इथं आहे तिखट वरण. हे दोघी वरण घेऊन केलेले आहे. आणि इथं पोळ्या चालू आहे आता. आता इथं माझी बहीण पोथी वाचते. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महादेवे नमः. ओम श्रीं क्लीं ओम धनाय देहि मां. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी कर्त माधी पाठ भवन्तु काय नाव आहे गमने स्वत्व साधुमय धनधान्याधी संपदः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना दुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका. नाव चांगलं, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिच्या नवऱ्याशी भांडण होई. भांडणाचं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानात. तिथं तिला दिसली सुवासनी. त्या करीत होत्या लक्ष्मीची व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पूर्वजन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाची
तर बघा भात आहे आणि इथं आम्ही वांगे फ्लावर आणि बटाट्याची कोरडी भाजी केली आहे आणि या दोन्हीमध्ये वरण आहे, तिखट वरण आणि साधं वरण. मम्मी छोटी पुडी गाव गेली. पक्वानांचं जेवण केलं. हे बघा ही छोटी पुडी गायची देवी, याच्यावर वरण भात सगळं टाकायचं आणि गायला द्यायचं. आजच्या दिवशी हे बघा फ्लावर आणि बटाट्याची भाजी, या खायला या. आणि मी तुम्हाला दाखवलं की ती छोटी पोळी होती, त्याच्यावर काय म्हणता वरण भात सगळं द्यायचं, भाजी पोळी जे आहे. आणि त्याच्यानंतर ती काय म्हणता गायला द्यायची. आणि आजच्या दिवशी गायला सुद्धा गुळ शेंगदाण्याचं नैवेद्यसुद्धा दाखवलं, म्हणजे दिलं जातं, नैवेद्याने दिलं जातं, कारण की आजच्या दिवशी गायचा सुद्धा उपास असतो. तर मग मी करत आहे पोळ्या. राजाही कौतुक करी इतके लाड पुरले. त्या दोघांना पुढे 60 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एक दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचे रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसली, माथीत मळवट फासला, हाती काठी घेतली. काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे आहे का कोणी घरात, कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण व तू, आलीस कुठून, काय काम काढलं आहे, तुझं नाव काय, गाव कोणतं, तुला हवं काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला, द्वारकेहून आलंय ग, राणीला भेटायचंय. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणी ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. ओम इथं संध्याकाळची पूजा आणि आरती सुरू आहे. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. पुराणपायेन रूपाकुले प्रेमेव लिन्देन आनन्दपूजन भवेयो वाणी तमेव माता पिता तमेव बन्धुः सखा तमेव विद्या. आता हे सकाळी नैवेद्य दाखवलं होतं देवीला. आता ते मम्मी आता खाईल आणि उपास सोडेल. आणि तो शिरा केलेला होता दसऱ्यासाठी. आता याच्याने मम्मी व्रत खोलेल. ब्लॉग्सवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा.